नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 18 महिन्यांचा प्रलंबित डीए एरियर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा पेन्शनर असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती तो निर्णय आता झालेला आहे। कोरोना काळातील 18 महिन्यांचा रखडलेला डीए एरियर आता सरकार देणार आहे। इतकंच नाही तर त्यावर 8.5% व्याज देखील मिळणार आहे। हा निर्णय नक्की काय आहे आणि पैसे कधी मिळणार, चला जाणून घेऊया सविस्तर। मित्रांनो, जनादेश समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार केंद्रीय अर्थमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे। कोरोनाच्या काळात म्हणजेच मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 या 18 महिन्यांचा महागाई भत्ता जो थांबवण्यात आला होता तो आता कर्मचाऱ्यांना परत दिला जाणार आहे। हप्त्यामध्ये पैसे मिळणार। हा एरियर एकाच वेळी न मिळता 6 हप्त्यांमध्ये दिला जाईल, जेणेकरून सरकारवर आर्थिक बोजा पडणार नाही। पहिली तारीख, अर्थमंत्र्यांनी सांगितले की पहिला हप्ता एप्रिल-मे 2026 दरम्यान देण्याचा प्रयत्न केला जाईल। सुप्रीम कोर्टाचा दणका। सर्वोच्च न्यायालयाने हा कर्मचाऱ्यांचा वैधानिक अधिकार मानला आहे, त्यामुळे सरकारने आता हे पैसे व्याजासह देण्याचे मान्य केलेले आहे। व्याजाचा फायदा। सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे या एरियरवर तुम्हाला 8.5% वार्षिक व्याज दर मिळणार आहे। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहेत की जर ठरलेल्या वेळेत पैसे दिले नाहीत तर व्याजाचा दर आणखी वाढवला जाऊ शकतो। हा निर्णय केंद्र सरकारसोबतच सर्व राज्य सरकारांनाही लागू होणार आहे। अर्थमंत्र्यांचे आश्वासन। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा पूर्ण सन्मान केला जाईल आणि त्यांचा हक्क त्यांना नक्की मिळेल। सरकार कर्मचाऱ्यांच्या हित जपण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।